समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी खटाव तालुक्यातील वडूज शिक्षण विकास मंडळाच्या हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज येथे फाउंडेशन कोर्स हा नवा आणि अत्यंत उपयुक्त उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता आणि स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया तयार होणे अत्यंत आवश्यक आहे। आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठ्यपुस्तकाचे ज्ञान पुरेसे राहत नाही, म्हणून हा अत्यंत आवश्यक असा उपक्रम वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज यांच्या संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन हा फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आलाय। या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि भाषिक कौशल्य विकसित केले जातील। शिष्यवृत्ती परीक्षा, NMS स्पर्धा परीक्षा यांची पूर्वतयारी करून घेतली जाईल। नियमित सराव, चाचण्या आणि मार्गदर्शन दिले जाईल। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा फाउंडेशन कोर्स एक भक्कम पायाभरणी ठरेल। विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळा आणि पालक यांचा संयुक्त सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो। आपल्या मुलांना या उपक्रमात सक्रियपणे सहभागी करून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि नियमितता राखण्यास मदत करणे ही आपली मोठी जबाबदारी आहे। संस्थेने अल्प फी मध्ये हा उपक्रम सुरू करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवलाय। या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले। या कोर्स संदर्भात संचालक ज्ञानेश्वर पंडित, मुख्याध्यापिका श्रीमती BS माने आणि मार्गदर्शक योगेश शिंगाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी चेअरमन श्री गोविंद भंडारे, व्हाईस चेअरमन विजय मामणे, स्कूल कमिटी चेअरमन संतोष कांबळे, सचिव सचिन काळे, संचालक संजय येवले, नितीन जाधव आदींसह शिक्षक उपस्थित होते। श्री जामदार सर यांनी स्वागत केले। हा आपल्या पाल्यासाठी अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे। जसं आपण एखादी इमारत बांधत असताना जेवढा पाया मजबूत असेल तेवढी इमारत देखील मजबूत होते, त्याप्रमाणे फाउंडेशन देखील तुमच्या पाल्याच्या शिक्षणाचा पाया मजबूत करणारी गोष्ट आहे। याच्यामध्ये फाउंडेशन कोर्समध्ये बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना 10वी नंतर किंवा 12वी नंतर जाऊन पुढे कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात लागणारा जो बेस आहे तो आपण आत्ता 5वी पासून तयार करून घेत आहोत। 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री फाउंडेशन असेल व 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स असेल। या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे CBSE बेस सिलेबस शिकवला जाईल। या सिलेबसमध्ये त्यांचं स्टेट बोर्ड देखील चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट झालेली दिसेल सायन्स मॅथ्स। शिवाय संस्थेच्या मार्फत हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल। पूर्ण वर्षभर ही ॲक्टिव्हिटी स्कूल प्रिमायसेसमध्ये रन होणार असल्यामुळे तुमच्या पाल्याला कुठेही बाहेर क्लासला किंवा फाउंडेशन कोर्सेससाठी बाहेर जाण्याची गरज लागणार नाही। या सर्व ॲक्टिव्हिटी रन करत असताना पूर्णपणे अकॅडमिक कल्चरप्रमाणे सिस्टमॅटिक वेनं ही ॲक्टिव्हिटी स्कूल प्रिमायसेसमध्ये रन होईल। सर्वसाधारण 15 दिवसातून एक टेस्ट स्टुडंटची घेतली जाईल, त्याचा रिझल्ट पालकांना कळवला जाईल। त्याचप्रमाणे पालकांसाठी देखील काही ट्रेनिंग सेशन्स तुम्ही फक्त काय आता बोर्ड करता, तर आपला मुद्दा कितपत परीक्षा दिलेली आहे तुम्ही त्यांना शक्य असं त्यांनी पहा की दोन प्रायव्हेट परीक्षा आहेत, प्रज्ञा परीक्षा आहेत, प्रज्ञावान पद्धती, पारंगत परीक्षा आहेत। त्या परीक्षा आमचे विद्यार्थी घेतो आणि आता तरी खरंच हेरातच आहे आणि हे सर्व मी घेतो। मी इथं शिकलो, इथं शिकवलं, इथं आता तुमच्या सर्वांच्या आलेलं आहे, त्यामुळे मला त्याचं समजून आहे। तर तुम्ही सर्वांनी त्याचे फाउंडेशन कोर्स आम्ही सुरू केलेला आहे, तो तुमच्या मुलाच्या दृष्टीनं योग्य आहे। आणि खरं तर चेअरमन साहेबांचं तर आम्ही सर्वांनी आभार मानलेला आहे। तर त्यांनी म्हणावं घेतलेलं की हा फाउंडेशन कोर्स सुरू केला। फाउंडेशन कोर्सचं महत्त्व आता तुम्ही बाहेर पाहताय की आपली नंदी लागलेला मुलं जात आहेत, 25-30 हजार रुपये देत आहेत, पण ते तुम्हाला शाळेच्या प्रिमायसेसमध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि माफक दरामध्ये उपलब्ध करून देणार आहे। आणि दुसरे तुमचा असा स्टेट लेवलचे आम्ही घेणार आहे, म्हणजे ह्या मॅडमचा एक जो विषय होता त्या मुलांचा सर्वांगीण विकास करणार। आता चेअरमन साहेबांचं स्पीकिंग कोर्ससुद्धा आम्ही तो उपलब्ध करून घेणार, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांनी तो स्पीकिंग कोर्स लावायचा। आणि दुसरं असं
की ज्या तुमच्या इंग्लिशचे टीचर आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधा. आता ह्या इंग्लिशच्या मॅडमच आहेत, त्यांनाही माहीत आहे की वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा हे त्या मुलांच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे इंग्लिशला कुठे तुम्ही असं म्हणू नका की फाउंडेशन कोर्स आहे त्यांना इंग्लिश कसं येणार काय येणार, पण स्टेट लेवलचं तो इंग्लिश शिकणार आहे. त्यामुळे इकडे त्याला काय अडचण येणार नाही. जर आली तरी त्यांनी सांगितलेलं आहे की आमचे शिक्षक त्याला मराठी मीडियममध्ये सांगणार. म्हणजे हा फाउंडेशन हा जो कोर्स आहे तो आम्ही फार प्रयत्नाने सुरू केलेला आहे. या फाउंडेशन कोर्ससाठी कारण जर आपल्याला आपल्या गुणवत्तेबरोबरच आजचं जर युग आपण पाहिलं तर मोठ्या विद्यार्थ्यांचं महत्त्व की स्पर्धा परीक्षेवरती अगदी थोड्या मार्कांनी जातात किंवा सिलेक्ट होतात. अचानकपणे ज्ञान मिळण्याची ही गोष्ट नाही. तर सातत्याने अगदी 5वीपासूनच सरांनी सांगितलं की जी फाउंडेशन तुम्हाला 5, 6, 7 इयत्तांसाठी आहे. 8वी, 9वी, 10वीसाठी फाउंडेशन कोर्स आहे. आपल्या सर्वांना हे समजणार पण नाही की आपली मुलं कधी एवढी म्हणजे त्यांनी एवढं ज्ञान संपादन केलेलं आहे हे कळणारही नाही. तर तुम्हा सर्व पालकांना विनंती आहे की थोड्याशा ठीकडे बघून जर आत्ता तुम्ही तुमचा निर्णय बदलला तर कदाचित आपल्या मुलांना तेवढं बाहेरच्या जगाची तोंड देण्यासाठी आपण मागे पडाल. कारण का तर सरांनी एक चहाचं उदाहरण दिलं, पण मी तुम्हाला सांगते की सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी लाखो रुपये फी आहे. सातारला याच म्हणजे काही विद्यालयामध्ये सुरू केलेला आहे कोर्स, तिथं 35,000 आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फी आहे. खरं तर आपल्या संस्थेचे आभार मानायला पाहिजे की आपलं विद्यालय सर्वसामान्यांचे विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये एवढ्या कमी अल्पावधी म्हणजे अल्प फीमध्ये आपण हा कोर्स सुरू करत आहोत. आपण ग्रामीण भागात राहतोय, निम शहरी भागात राहतोय म्हणून ही फी सुद्धा आपल्याला जास्त वाटते, पण आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी ही फी अल्प आहे. वारंवार आम्ही तीच गोष्ट आपल्या मनावरती बिंबवत आहोत. तर शालेय गुणवत्तेबरोबरच या स्पर्धा परीक्षा आत्ताच्या युगामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि विद्यालयामध्ये इतर काही सुविधा आपण वेळोवेळी मीटिंगमध्ये सांगितले त्याचा मी आत्ता उल्लेख करणार नाही. परीक्षा संपलेली आहे, पण तुम्हाला या परीक्षेच्या म्हणजे या कोर्सच्या संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही परत सांगू शकता. सरांनी सांगितले की याचा फॉलोअप घेतला जाणार आहे, चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ह्या सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. 1 वर्षात तुम्हाला 6 महिन्यात 2 महिन्यात या प्रतिनिधी सचिन गुरव, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.